मी सागर पाटील. आज आपण गणिताच्या इयत्ता 6वीतील पहिला पाठ बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री हा आपण पाहणार आहोत. यामध्ये आपल्याला भूमितीमधील काही मूलभूत संबोध जे आपल्याला पुढल्या शिक्षणाच्या दृष्टीने आवश्यक आहेत ते आपण बघणार आहे. याच्यामध्ये पुस्तकाचं ज्यावेळेला तुम्ही पहिलं पान उघडाल त्यावेळेला तुम्हाला इथं सुरुवातीला एक चित्र पूर्ण करण्यासाठी दिलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला चर्चा करायची. चित्र कशाला दिसतंय तर इथे एक रांगोळीसाठी टिपके काढलेत आणि तुम्हाला असं सांगितलं की कंप्लीट द रंगोली देन हॅव अ क्लास डिस्कशन विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. ही रांगोळी तुम्ही टिपके जोडून पूर्ण करायची आहे. सोपं चित्र आहे, ते तुम्ही पूर्ण करू शकाल. आणि इथं काय प्रश्न दिलेत तुम्हाला की हे प्रश्न आणि त्याची उत्तरं या पाठात आपण जे काही महत्त्वाचे कन्सेप्ट बघणार आहे त्या कन्सेप्टच्या दृष्टीनं याची उत्तरं आवश्यक आहेत. पहिला प्रश्न आहे, व्हॉट काइंड ऑफ सरफेस डू यू नीड फॉर मेकिंग अ रंगोली. रांगोळी तयार करायला तुम्हाला कोणत्या प्रकारचा पृष्ठभाग हवा आहे किंवा आवश्यक असतो. काय असेल उत्तर याचं? अर्थातच आपणाला सपाट पृष्ठभाग हवा आहे. वी नीड फ्लॅट सरफेस. विदाउट इट वी कॅन्ट मेक रांगोली. दुसरा प्रश्न आहे, हाऊ डू यू स्टार्ट मेकिंग अ रंगोली. तुम्ही रांगोळीला सुरुवात कशी करता? विथ द हेल्प ऑफ डॉट्स. म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये ठिपके म्हणू शकतो. की आपण घरी बघतो की आपल्या घरामध्ये आपली आई असेल, आपली बहीण असेल, ती रांगोळीची ठिपके सोडते आणि नंतर ते ठिपके काय करते? जोडते. व्हॉट डिड यू डू इन ऑर्डर टू कंप्लीट द रांगोली. टू कंप्लीट द रांगोली वी हॅव टू जॉईन द डॉट्स. हे टिपके आपल्याला जोडावे लागतील आणि आफ्टर जॉईनिंग द डॉट्स वी कॅन कंप्लीट द रांगोली. द नेक्स्ट क्वेश्चन, नेम द डिफरंट शेप्स यू सी इन द रंगोली. नाउ लुक ॲट दिस पिक्चर केअरफुली. वी कॅन सी द डिफरंट शेप्स इन दिस फिगर. We have learned in previous standard the name of the shapes. Now look at this. We can see square. In Marathi आपण चौरस बघतोय. We can see a rectangle. We see another shape. This is rectangle. We can also see a triangles. त्रिकोण. And we can see a straight line. आपण एक सरळ अशी रेष बघतोय. These are the different types of figures, shapes we can see in rangoli. Would it be possible to make a rangoli on a scooter or an elephant's back. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही स्कूटरवरती किंवा हत्तीच्या पाठीवरती रांगोळी बनवू शकाल का असं त्यांनी विचारले. काय असेल उत्तर याचं? वी कांट मेक रांगोली ऑन द इलेफंट्स बॅक बिकॉज वी नीड अ फ्लॅट सरफेस and elephant's back is not flat. We can't make dots on it. आपण त्याच्यावर टिपकेच देऊ शकणार नाही. काय होईल? ती रांगोळी कधी येईल? खाली येईल. मग आपण कशी रांगोळी बनवणार? स्कूटरच्या वर बनवता येणार नाही, हत्तीच्या पाठीवर बनवता येणार नाही. मग सगळ्यात महत्त्वाचं काय की आपल्याला सपाट पृष्ठभाग लागतो. आणि शेवटचा प्रश्न तुमच्या पुस्तकात तुम्हाला बघायला मिळेल, when making a rangoli on paper what do you use to make the dots. तुम्हाला जर रांगोळी कागदावर बनवायची आहे, वहीवर बनवायची आहे रांगोळी, तिथं तुम्हाला विचारले की तुम्हाला ते टिपके देण्यासाठी तुम्ही काय वापराल. अर्थातच वी कॅन यूज पेन, वी कॅन यूज स्केच पेन इट्सेट्रा. आता ह्या प्रश्नांची जर आपण उत्तर झाली आणि ही रांगोळी झाली असेल तर आपल्याला पुन्हा पाठाकडे जायचं आहे. आणि या पाठामध्ये सुरुवातीला जो आपल्याला सर्वात महत्त्वाचा कन्सेप्ट आता आपण बघणार आहे, एक संबोध बघणार आहे आपण. याला मराठीमध्ये म्हणतो, मराठीचं पुस्तक काढून दाखवतो की भूमितीतील मूलभूत संबोध. कन्सेप्ट म्हणजे काय? संबोध. आता आपण हा पाठ बघताना आपण मराठीतूनही बघतोय. आपल्या वर्गामध्ये काही मुलंही सेमी इंग्लिशमध्ये आहेत, त्यांच्याकरता आपण इंग्लिशमध्येही बघतोय. म्हणजे आपण दोन्ही मुलांचा विचार करतो आहे. तर हे जे संबोध आहेत त्याच्यामधील सर्वात महत्त्वाचा पहिला संबोध की ज्याला मराठीमध्ये म्हणायचं बिंदू आणि ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पॉईंट्स, जो आपण लिहू शकतो इथं पॉईंट्स.
आणि मराठीमध्ये त्याला काय म्हणतो, बिंदू. ना व्हॉट इज मीन बाय पॉइंट्स? पॉइंट्स आर अ टायनी डॉट. तुम्हाला या ठिकाणी एक टिपका दिसतोय. पॉइंट्स आर अ टायनी डॉट with the help of sharp pencil or sharp pen on the surface of notebook. वहीवर किंवा एखाद्या पृष्ठभागावर अनुकुचित असा टिपका दिला त्याला म्हणायचं पॉइंट्स, मराठीमध्ये बिंदू. आता कसं असतं, बिंदूचं नाव कसं असतं बघा. वी कॅन यूज अ कॅपिटल लेटर टू गिव द नेम टू द पॉइंट्स. नाव लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. I can make 3 points. Point A. We can use a capital letter. आपल्याला इंग्रजीतलं कॅपिटल अक्षर वापरावं लागेल. Point A, Point B and Point C etc. मराठीमध्ये असेल तर काय करता येईल आपल्याला, बिंदू पॉइंट काढला, मराठीमध्ये बिंदू अ, बिंदू ब, बिंदू क्ष काय असेल ते. आणि हे लिहिताना कसं लिहिता येईल आपल्याला, पॉइंट ए, वाचताना पॉइंट बी, तिसरा असेल तर पॉइंट सी. हा आपण बघितलेला सुरुवातीचा पहिला कन्सेप्ट होता, त्याचं नाव आहे पॉइंट्स किंवा मराठीमध्ये बिंदू. आता आपल्याला जायचं आहे दुसरा कन्सेप्ट. आपण ह्या पाठामध्ये 4-5 महत्त्वाचे कन्सेप्ट बघणार आहे. पुस्तकामध्ये दुसरा कन्सेप्ट दिला आहे, गुलाबी अक्षरात दाखवले. काय लिहिलं आहे, लाईन, सेगमेंट अँड लाईन्स. दोन्ही संबोध या ठिकाणी एकत्र दाखवलेत, लाईन, सेगमेंट अँड लाईन्स. त्याची आपण माहिती घेऊया. काय नाव आहे दुसऱ्याचं, लाईन, सेगमेंट. मराठीमध्ये याला म्हणतात रेषाखंड. आता सुरुवातीला आपण फक्त याचीच माहिती घेऊया, कारण बऱ्याच मुलांचा रेषाखंड आणि रेषा या दोन्हीमध्ये गोंधळ होतो. सुरुवातीला आपण फक्त बघणार आहे लाईन, सेगमेंट. बघा मी काय करतो बघा, वी कॅन मेक 2 पॉईंट्स ऑन द बोर्ड. मी बोर्डवर किती पॉईंट केलेत, 2. पॉईंट ए अँड पॉईंट बी. and using a ruler I can join these 2 points. बघा मी पट्टी वापरतोय आणि पट्टी वापरून हे दोन्ही पॉइंट काय करतोय, जोडतोय. बघा पॉइंट ए and point B. We can join these 2 points with the help of ruler. After joining these 2 points, we can see one figure. This is called line segment. याला म्हणायचं रेषाखंड. आता याला रेषाखंड का म्हणायचं, बिकॉज line segment it is a part of line and it is a limited part. That means a line segment is limited between 2 points, between A and between B. रेषाखंड. आता याच्यामध्ये एक शब्द आहे बघा मराठीमध्ये, खंड. खंड शब्दाचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, खंडचा अर्थ आहे थांबणे. जिथं रेषा काय होते, थांबते. म्हणजे हा रेषाखंड ए आणि बी ह्या दोन्हीच्या मध्येच फक्त मर्यादित आहे.
एच्या पलीकडे तो वाढलेला नाही, बीच्या खाली वाढलेला नाही. म्हणजे फक्त ए आणि फक्त बी ह्या दोन्हीच्या मधले असलेला हा खंड आहे, याला म्हणायचं रेषाखंड. आता याचं नाव देताना सेगमेंट ए बी, किंवा तुम्ही असं म्हणू शकता सेगमेंट बी ए, तुम्हाला आवडेल तसं नाव देऊ शकता. मराठीमध्ये रेख ए बी किंवा रेख बी ए, रेषामधलं रे, खंडमधलं ख, रेख ए बी किंवा रेख बी ए. म्हणजे आपण हा कितवा कन्सेप्ट बघितला? दुसरा कन्सेप्ट, याचं नाव होतं लाईन सेगमेंट. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा कन्सेप्ट बघायचा आहे पाठ्यपुस्तकात, ज्याचं नाव काय आहे बघा, लाईन्स. लाईन्स म्हणजे काय? रेषा. बघूया. मराठीमध्ये त्याला आपण रेषा म्हणू शकतो. बघा, मी मगासारखाच एक रेषाखंड काढतो. ए इथं बी, हा रेषाखंड आहे. हा रेषाखंड आपण दोन्ही बाजूला वाढवू शकतो. वी कॅन एक्सटेंड दिस सेगमेंट ऑन बोथ साइड. सी, वी कॅन एक्सटेंड दिस सेगमेंट ऑन साइड ए like this, and we can extend this segment on side B like this. We can extend this line on both side unlimitedly. That means, आता बघा, ही जी रेषा आहे ही दोन्ही बाजूला आपण अमर्यादित वाढवू शकतो, कितीही वाढवू शकतो. आणि हे त्याचं अमर्यादित, रेषा कशी असते? अमर्यादित असते. रेषाखंड हा तेवढाच असतो, पण रेषा असते अमर्यादित. And to show this unlimited extension, that means the line extends unlimited both side. And to show this unlimited extension, we can use arrowheads on both side. These are arrowheads. मराठीमध्ये त्याचं अमर्यादित वाढणं दाखवण्याकरता आपण ह्या रेषेच्या दोन्ही बाजूंना काय काढतो? बाणाचं चिन्ह काढतो. म्हणजे रेषेच्या दोन्ही बाजूंना बाण असतो आणि रेषाखंडाच्या दोन्ही बाजूला बाण नसतो. हे आपल्याला या ठिकाणी ध्यानात घेतलं पाहिजे. याचंही नाव आपल्याला लाईन ए बी किंवा लाईन बी ए असं देता येतं. काही जण काय करतात, इंग्रजीतील स्मॉल अक्षराने एकच नाव देतात. समजा मी याला असं म्हटलं यल, तर मी असंही म्हणू शकतो लाईन यल. म्हणजे किती प्रकारे नाव देता येतं? 3 प्रकारे. हा आपण कितवा संबोध बघितला? तिसरा. पहिला संबोध बघितला पॉईंट्स, बिंदू. दुसरा संबोध बघितला लाईन सेगमेंट किंवा रेषाखंड. आणि तिसरा संबोध आहे आपला रेषा, त्याला इंग्रजीत म्हणायचं फक्त लाईन्स. याच्यानंतरचा आपला संबोध बघायचा आहे ज्याचं नाव आहे रेज, ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो किरण. बघा, या ठिकाणी 2 चित्र दिलेत. पहिलं चित्र आहे सूर्याचं. या ठिकाणी काय होते? द सन रेज आर पासिंग फ्रॉम सन टुवर्ड्स द अर्थ. सूर्याची किरण कुठून येतात? सूर्यापासून पृथ्वीपर्यंत. सेकंड पिक्चर इज ऑफ अ टॉर्च. द टॉर्च रेज ऑल्सो
गोज कंटिन्युअसली फॉरवर्ड इन वन डिरेक्शन. तिसरा संबोध आहे ज्याचं नाव आहे रेज, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो किरण. रेज आर पासिंग थ्रू द वन पॉइंट अँड टुवर्ड्स द त्याला म्हणायचं किरण. किरण हा पी पासून सुरू होतो, क्यूच्या दिशेनं जातो. म्हणजे किरण काढताना ज्या दिशेनं किरण जातो त्या दिशेला तुम्हाला काय दाखवावं लागेल, बाण दाखवावं लागेल. टू द डिरेक्शन ऑफ रेज वी कॅन यूज एरो हेड्स बिकॉज द पी इज अ स्टार्टिंग पॉइंट अँड इट इज कॉल्ड इन इंग्लिश ओरिजिन. इन मराठी आरंभ बिंदू. and rays are moved forward towards Q. Therefore, the name of the rays are written as ray PQ. या ठिकाणी म्हटलंय बघा, the ray PQ is not read as ray QP. म्हणजे किरणाचं नाव मात्र जिथून किरण सुरू होतो तिथून ज्या दिशेला जातो तो शेवटचा बिंदू येणार. इथं किरण आपल्याला मराठीमध्ये फक्त PQ म्हणता येईल. किरण QP असं लिहिता येणार नाही. म्हणजे जसं आपण रेषेमध्ये मात्र रेषा AB लिहायचो, रेषा BA लिहायचो. रेषाखंडामध्ये रेषाखंड AB लिहायचो, रेषाखंड BA लिहायचो. पण किरण याचं नाव लिहिताना मात्र किंवा वाचताना आपल्याला आरंभ बिंदू आहे तो सुरुवातीला घ्यावा लागेल आणि ज्या दिशेला किरण जातोय तो नंतर घ्यावा लागेल. म्हणजे हे असं आपल्याला लिहिता येणार नाही. आपल्याला फक्त रे PQ असं लिहिता येईल. पुढे जायचं आहे आपल्याला. आता या ठिकाणी तुम्हाला एकटीने काय केलं आहे, एक उपक्रम दिला आहे आणि ते उपक्रम देऊन तो उपक्रम आधी आपण काय आहे बघूया. ड्रॉ अ पॉइंट ऑन युअर नोटबुक. तुमच्या वहीमध्ये एक बिंदू काढा. आपण अशा प्रकारे एक बिंदू काढला आणि त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला आहे, हाऊ मेनी लाईन्स कॅन वी ड्रॉ पासिंग थ्रू दिस पॉइंट. समजा या बिंदूला मी नाव दिलं P आणि या P बिंदूमधून जाणाऱ्या आपल्याला किती रेषा काढता येतील आपण प्रयत्न करून बघूया. ही एक रेषा झाली, ही दुसरी रेषा झाली, ही तिसरी रेषा झाली. अशा किती रेषा काढता येतील बरं. की ज्या रेषा P या बिंदूमधून जातात त्याचं एकच उत्तर आहे. काय लिहिलंय फळ्यावर मी, असंख्य, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात इन्फिनिटी. देर इज इन्फिनिटी नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉ थ्रू पासिंग ओनली वन पॉइंट. एकाच बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा काढता येतात. वहीवर एक बिंदू घ्यायचा, त्यातून जाणाऱ्या भरपूर रेषा काढता येतात. ज्या मोजता येत नाही तेवढ्या काढता येतात. इथं मी 3 काढून दाखवलेत. आणि मग त्याचा वापर करून आपल्याला पुढली महत्त्वाची माहिती बघायची आहे की काय म्हटले बघा. पुढचा महत्त्वाचा संबोध बघायचा आहे की ज्याचं नाव आहे कॉन्करंट लाईन्स. मराठीमध्ये एक संपाती रेषा. तिची व्याख्या अशी आहे
जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक रेषा एका बिंदूतून गेल्या त्याला एक संपाती रेषा म्हणतात. म्हणजे बघा, समजा मी या ठिकाणी एक बिंदू काढला आहे, त्याला नाव दिलं क्यू. क्यूमधून जाणारी एक रेषा काढली यल. अजून एक रेषा काढली जी. अजून एक रेषा काढली आर. किती रेषा काढल्या? लाईन आर, लाईन यल, लाईन जी. These three lines passes through only one point and that point is Q. हे तिन्ही रेषा कुठून जातात? Q ह्या बिंदूमधून जातात. मग ह्या तीन रेषा कसल्या आहेत? एक संपाती रेषा. जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त किती असू देत आणि त्या रेषा ज्या बिंदूतून जातात त्याला म्हणतात पॉइंट ऑफ कॉन्करन्स. मराठीमध्ये एक संपात बिंदू. मग या ठिकाणी एक संपात बिंदू कुठला आहे? क्यू. की त्यातून ते रेषा जातात. आणि एक संपाती रेषा कोणत्या आहेत? ह्या तीन, लाईन आर, लाईन यल, लाईन जी. समजलं तुम्हाला? एक संपाती रेषा आणि एक संपात बिंदू. इंग्रजीमध्ये कॉन्करंट लाईन्स अँड पॉइंट ऑफ कॉन्करन्स. त्याच्यानंतर पुढं आपल्याला बघायचं आहे. बघा इथं काय केलं आहे बघा. देअर आर 9 पॉईंट्स इन दिस फिगर. हे आकृती तुम्ही पुस्तकामध्ये काढू शकता. किती बिंदू आहेत आकृतीमध्ये? 9. आणि त्यांनी तुम्हाला सांगितले यू कॅन चूज 2 पॉईंट्स. तुम्ही कोणतेही 2 बिंदू निवडा आणि त्याच्यामधून जाणारी रेषा काढा. किती रेषा काढता येतील आपण बघू फळ्यावर. बघा फळ्यावर मी 2 बिंदू घेतो. याला नाव देतो पी, याला नाव देऊया एक्स. या दोन्हीमधून जाणारी किती रेषा काढता येतात बघूया. पहिल्यांदा मी एक रेषा काढतो, पट्टी वापरत नाही. एक झाली. आणखीन किती रेषा काढता येतील की जी रेषा पी मधून पण जाईल आणि एक्स मधून पण जाईल. बघूया प्रयत्न करून. झाली का रेषा? नाही झाली. कारण ही रेषा नव्हे. रेषा ही वक्र नसते. रेषा कशी असते? सरळ असते. म्हणजे आपल्याला किती काढता येईल रेषा? एकच. वी कॅन ड्रॉ वन अँड ओनली लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट्स. 2 बिंदूतून जाणारे आपल्याला एक आणि एकच रेषा काढता येईल की ज्या रेषेचं नाव आहे लाईन पी एक्स किंवा लाईन एक्स पी. म्हणजे एका बिंदूतून एक बिंदू घेतला, अनंत रेषा काढता येतील अशा बऱ्याच. पण 2 बिंदू घेतले तर किती रेषा काढता येतील? फक्त एकच. या ठिकाणी म्हणलेलं आहे बघा. काय म्हणलंय बघा इथं. वन अँड ओनली वन लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू एनी 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स. की 2 बिंदूतून फक्त एकच रेषा काढता येते. एका बिंदूतून असंख्य रेषा काढता येतात, पण 2 बिंदूमधून फक्त एकच रेषा काढता येते. आणि मग याचा वापर करून आपल्याला या ठिकाणी अजून 2 संबोध बघायचे आहेत. पहिला संबोध आहे बघा कोलिनियर पॉइंट्स. मराठीमध्ये म्हणतात एकरेषीय बिंदू. बघा त्याची व्याख्या अशी आहे. 3 or more points which lie on a single straight line. How many points? 3 or more. बघा या ठिकाणी एक पॉईंट काढला मी.
इथे एक पॉईंट काढला, इथे एक पॉईंट काढला, किती बिंदू झाले 3. याचं नाव आहे पॉईंट सी, पॉईंट डी, पॉईंट पी. आणि हे तिन्ही बिंदू समजा एकाच रेषेवर येतात. बघा, पॉईंट सी, पॉईंट डी अँड पॉईंट पी, दीज 3 पॉईंट्स आर लाय ऑन अ सिंगल स्ट्रेट लाईन. हे तिन्ही पण एकाच रेषेवर येतात. देन वी कॅन से दीज 3 पॉईंट्स आर कोलिनियर. मराठीमध्ये समजा सोपं आहे, एक रेषीय, एका रेषेवर येणारे बिंदू. आणि जे पॉईंट एका रेषेवर येत नाहीत, समजा बघा दुसऱ्या प्रकारे बिंदू काढतो. बघा इथं काढलेलं आहे पॉईंट ए, इथं काढलेला आहे पॉईंट बी आणि इथं काढलेला आहे पॉईंट सी. आता अशी रेषा काढता येईल का की त्या रेषेवर हे तिन्ही पण बिंदू आले पाहिजेत. समजा मी या बाजूने रेषा काढली, 2च बिंदू येतात, बिंदू ए आणि बिंदू बी. अशी रेषा मारली, 2च येतात, ए आणि सी. किंवा अशी मारली, बिंदू बी आणि बिंदू सी, तिन्ही पण एका रेषेवर येतात का? मग त्याला म्हणायचं नॉन कोलिनियर पॉइंट्स. आणि मराठीमध्ये नैकरेषीय बिंदू. जे एका रेषेवर येत नाहीत त्यांना म्हणायचं नैकरेषीय बिंदू. आणि एका रेषेवर आल्यानंतर एकरेषीय बिंदू. त्याच्यानंतर पुढला अतिशय महत्त्वाचा संबोध आहे ज्याचं नाव आहे प्लेन्स. मराठीमध्ये त्याला म्हणतात प्रतल. काय म्हणतात? प्लेन्स म्हणजे प्रतल. हे शिकायचं आहे. तुमच्या पुस्तकात बघा 3 आकृती दिलेत. पहिली आकृती आहे टेबलाचा पृष्ठभाग आहे, दुसरी आकृती आहे स्टँडला फळा लावलेला आहे, आणि तिसरी आकृतीमध्ये तुम्हाला गॅसचा काय दिसतोय? सिलेंडर. आणि तुम्हाला विचारलं आहे लुक ॲट द पिक्चर्स, व्हॉट काइंड ऑफ सरफेसेस डू यू सी. तुम्ही कोणकोणत्या प्रकारचा पृष्ठभाग बघताय? आता ह्या तिन्हीमधील ह्या दोन्हीचं पृष्ठभाग वेगळा आहेत. टेबलाचा पृष्ठभाग कसा आहे? वरला सपाट आहे. फळ्याचा पृष्ठभाग सुद्धा कसा असतो? सपाट. आणि सिलेंडरचा कसा असतो? वक्र. मग हे जे 2 पृष्ठभाग आहेत हे पृष्ठभाग म्हणजे प्रतलाचा काय आहे? भाग आहे. मग या ठिकाणी म्हटलं आहे इन मॅथेमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड अ प्लेन. सपाट पृष्ठभागाला प्रतल म्हणतात. ती अट एक आहे, तो पृष्ठभाग कसा पाहिजे? सपाट पाहिजे. आणि हा पृष्ठभाग अमर्याद असतो. म्हणजे उदाहरण बघा, समजा मी या ठिकाणी असा एक पृष्ठभाग काढला, तर या ठिकाणी चारी बाजूला अमर्यादा आहे म्हणून त्या ठिकाणी एक बाण दाखवलेला असतो. द प्लेन, दिस इज द पार्ट ऑफ प्लेन. त्याला नाव असतं प्रतलाला प्लेन पी. उदाहरणार्थ काय? समजा तुमच्या समोर असणारी वही, हे एक प्रतलाचं उदाहरण आहे. हा समजा समोर बघताय ती स्क्रीन, पांढऱ्या रंगाची स्क्रीन आहे टी व्हीची, हे पण प्रतलाचा भाग आहे. समजा ही जी टी व्हीची स्क्रीन आहे ही चारी बाजूला अमर्याद वाढवली, वर समजा अशी स्क्रीन उंच केली, वाढवली आकाशापर्यंत. खालची जी स्क्रीन आहे खालची बाजू ही जमिनीपर्यंत पातळापर्यंत वाढवली. उजव्या बाजूची पूर्ण तिकडे जपानपर्यंत वाढवली. डाव्या बाजूची ही स्क्रीन आहे पूर्ण अमेरिकेपर्यंत वाढवू शकतो. म्हणजे अमर्याद, आपण त्याला मर्यादा नाही किती वाढेल अशी. आणि त्याचाच एक हा भाग घेतलेला आहे काळ्या रंगाच्या फ्रेममध्ये बसवलेला स्क्रीनचा. हे झालं प्लेन. अशी बरीच प्रतलं आपल्याला दिसतात. घरामध्ये आपल्या भिंती असतात, ती सुद्धा एक प्रतलाचा भाग आहे. यानंतर आपल्याला शेवटचा कन्सेप्ट बघायचा आहे ज्याचं नाव आहे पॅरलल लाईन्स, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो समांतर रेषा. पॅरलल लाईन्स म्हणजे काय? इथं पुस्तकात एक चित्र दिलेलं आहे, हे वहीच्या पानाचं चित्र आहे, तुम्ही सर्वांनी पाहिले.
याच्यावर तुम्हाला हे ज्या काळ्या रेषा दिसतात बघा, ह्या रेषा एकमेकाच्या जवळ येत नाहीत, त्याच्यातील अंतर हे तेवढंच आहे. या रेषेला म्हणायचं पॅरलल लाईन्स किंवा समांतर रेषा. उदाहरणार्थ बघा, बोर्डवर मी अशी एक रेषा काढलेली आहे ज्याचं नाव आहे PQ. दुसरी एक रेषा अशी काढलेली आहे त्याचं नाव आहे LM. ह्या ज्या दोन रेषा आहेत ह्या रेषा एकमेकाला पॅरलल किंवा समांतर आहेत. म्हणजे या रेषा दोन्ही बाजूनी कितीही वाढवल्या तरी एकमेकाला जवळ येत नाहीत. याचं आणखीन उदाहरण कुठलं घेता येईल बघा, हे एक चित्र काढतो मी. कशात चित्र आहे बघा, शिडी आहे ही. हे शिडीचे पाय द्यायची पायटे आहेत, हे एकमेकाला पॅरलल असतं. याची व्याख्या काय करता येईल, टू लाईन्स इन वन प्लेन, एकाच प्रतलातील दोन रेषा, विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत, एकमेकाला छेदत नाहीत, त्याला आपण पॅरलल लाईन्स म्हणू शकतो. आता एकमेकाला छेदत नाहीत, कधी छेदत नाहीत, कितीही दोन्ही बाजूला वाढवल्यानंतर सुद्धा त्या छेदल्या नाही पाहिजेत, एकमेकाजवळ आल्या नाही पाहिजेत. आणखीन एक उदाहरण, रेल्वेचे रूळ असतात, रेल्वेची ज्याच्यावरून रेल्वे धावते ते रूळ कसे असतात, एकमेकाला पॅरलल असतात. हा रूळ कधी एकत्र येतात, एकत्र येत नाहीत. दुसरे एक उदाहरण देतो, बघा इथे एक मी रेषा काढलेली आहे त्याचं नाव AB. इथे एक दुसरी रेषा काढलेली आहे त्याचं नाव LN. आत्ता सध्या फळ्यावर ह्या रेषा एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत, पण म्हणून त्यांना पॅरलल लाईन किंवा समांतर रेषा म्हणता येणार नाही, कारण आपण त्या एक्सटेंड केल्या, दोन्ही बाजूला वाढवल्या. बघूया आपण वाढवून. समजा ही जी लाईन आहे LN आहे, मी L ह्या दिशेने एक्सटेंड करतो, पुढं वाढवतो. या ठिकाणी काय झालं, LN ही रेषा AB या रेषेला इथं काय करते, इंटरसेक्ट करते, त्यामुळे याला समांतर रेषा म्हणता येणार नाही. आपल्या घरामध्ये खिडक्यांना गज असतात, समांतर रेषेचं उदाहरण आहे. अशी तुम्ही अनेक उदाहरणं पाहू शकता.